इटलीच्या एका प्रसिद्ध कंपनीने कोल्हापुरी चप्पलची डिझाईन चोरली आणि ती कंपनी एका नव्या वादात पडली. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इटलीच्या कोणत्या कंपनीने कोल्हापुरी चप्पलची डिझाईन चोरली, त्यामुळे काय वाद सुरू झाला आणि त्या वादाला प्रत्युत्तर म्हणून या कंपनीने काय स्पष्टीकरण दिले, त्याचप्रमाणे कोल्हापुरी चप्पल कशा बनवल्या जातात, त्या एवढ्या महाग आणि त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण का आहेत, कोल्हापुरी चप्पल एवढी रॉयल का आहे, कोल्हापुरी चप्पलला जीआय टॅग मिळाला आहे का नाही, जीआय टॅगचा अर्थ काय होतो आणि त्याचा फायदा काय, या संदर्भातील सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. इटलीची प्रसिद्ध कंपनी प्राडाने कोल्हापुरी चप्पलचे डिझाईन चोरल्याने ती कंपनी एका नव्या वादात सापडली. तर झालं असं, मिलान फॅशन वीकमध्ये इटालियन लक्झरी ब्रँड प्राडाने शतकानुशतके जुन्या कोल्हापुरी चपलासारखे दिसणारे लेदर सँडल सादर केले. मिलानमधील मेन्स 2026 स्प्रिंग समर शोमध्ये भारतीय चपलापासून प्रेरणा घेतलेल्या सँडल सादर करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला प्राडाने त्यांच्या भारतीय उत्पत्तीचा उल्लेख न करता लेदर सँडल असे या चपलेचे वर्णन केले होते. असे म्हटले जाते की इटालियन लक्झरी ब्रँड प्राडा ही चप्पल तब्बल 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकण्याची योजना आखत होती. ही किंमत मूळ कोल्हापुरी चपलेच्या किमतीपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. या गोष्टीमुळे भारतात खूप नाराजी पसरली. याला सांस्कृतिक चोरी असेही मानले जात आहे, कारण कोल्हापुरी चप्पलची उत्पत्ती 12व्या शतकात झाली. कोल्हापुरी चप्पलची निर्मिती पारंपरिक चांभार समुदायाच्या लोकांकडून झाली असे मानले जाते. त्याचप्रमाणे कोल्हापुरी चप्पलला जीआय टॅग देखील देण्यात आला आहे. असे असूनही प्राडाने ही डिझाईन वापरली, त्यामुळे सोशल मीडियावर लोक प्राडावर जोरदार टीका करत आहेत. कोल्हापूरकरांसोबतच देशभरातूनही प्राडाचा जोरदार विरोध करण्यात आला. माहितीनुसार सर्व बाजूंनी विरोध झाल्यावर प्राडाने आता मान्य केले आहे की त्यांच्या स्प्रिंग समर 2026च्या कलेक्शनमध्ये भारतीय चपलापासून म्हणजेच कोल्हापुरी चपलेपासून प्रेरणा घेतलेल्या सँडल होत्या. प्राडाने हेही सांगितले आहे की सध्या हे कलेक्शन डिझाईनच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि ते बनवायचे की नाही हे अजूनही ठरलेले नाही. प्राडाने आता भारतीय कारागिरांसोबत मिळून काम करण्याची तयारीही दर्शवली आहे. प्राडाने म्हटले आहे की जर त्यांनी कोल्हापुरी चपलासारखी सँडल बनवण्याचा आणि विकण्याचा निर्णय घेतला तर ते भारतीय कारागिरांसोबत काम करू शकतात. कोल्हापुरी चप्पल एक खास प्रकारच्या अस्सल लेदरपासून बनवली जाते, जे की अत्यंत टिकाऊ आणि आरामदायी असते. यासाठी लेदर प्रथम पाण्यात आणि नैसर्गिक तेलात तासनतास भिजवून मऊ केले जाते. त्यानंतर ते हाताने डिझाईन करून नंतर शिवणकाम त्यावर केले जाते. यात कोणत्याही प्रकारच्या मशीनचा वापर केला जात नाही. त्याचप्रमाणे कोल्हापुरी चप्पल बनवण्यासाठी कोणतेही कृत्रिम किंवा रासायनिक घटक वापरले जात नाहीत. महाराष्ट्रातील या हस्तनिर्मित चामड्याच्या चपलीला त्याच्या अद्वितीय डिझाईन, टिकाऊपणा आणि आरामासाठी जागतिक स्तरावर मान्यता आणि कौतुक मिळालेले आहे. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत या उद्योगाला महत्त्वपूर्ण शाही संरक्षण मिळाले. महाराजांनी कारागिरांना आदर देण्यासाठी 29 टॅनिंग सेंटर स्थापन करण्यास मदत केली. पूर्वी कोल्हापुरी चप्पल ही मराठे योद्धे आणि ग्रामीण समुदाय वापरत असत. त्यांची रचना अशी होती की कोल्हापुरी चपलांमुळे उन्हाळ्यात पाय थंड राहत असत आणि पावसात ही चप्पल टिकाऊ राहते. त्यांच्या मजबूत बांधणीमुळे ते विविध भूप्रदेश आणि हवामान परिस्थितीसाठी योग्य बनतात. कोल्हापुरी चप्पलचे खास वैशिष्ट्य म्हणजे या चपलेमध्ये वापरले जाणारे लेदर, जे कालांतराने तुमच्या पायांच्या आकारात साचेबद्ध होते, ज्यामुळे ही चप्पल अधिक आरामदायी बनते. 2019 मध्ये कोल्हापुरी चप्पलला भौगोलिक संकेतांक म्हणजेच जॉग्राफिकल इंडिकेशन, ज्याला जीआय टॅग म्हणतात, तो देण्यात आला. हा जीआय टॅग महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील कारागिरांना संयुक्तपणे देण्यात आला. जीआय टॅगचा फुल फॉर्म जॉग्राफिकल इंडिकेशन असा आहे. एखाद्या भागातील वस्तू किंवा पदार्थ ही त्या भागाचं वैशिष्ट्य असल्यास
त्यास भौगोलिक संकेतांक म्हणजेच जीआय टॅग देण्यात येतो. जीआय टॅगमुळे त्या उत्पादनाची गुणवत्ता आणि ओळख जगभर टिकून राहते. जिओग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ॲक्ट 1999 हा कायदा भारतातील वस्तूंशी संबंधित भौगोलिक संकेतांची नोंदणी आणि उत्तम संरक्षण करण्यास प्रयत्न करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापुरी चप्पल, तिच्याशी संबंधित वाद आणि त्याचप्रमाणे जीआय टॅग म्हणजे काय, तो का देण्यात येतो, या संदर्भातील माहिती बघितली. एमपीएससी, सरळ सेवा, तलाठी, पोलीस भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. बातम्यांमध्ये चर्चेत असलेली कोल्हापुरी चप्पलचे डिझाईन कोणत्या कंपनीने चोरल्याने ती कंपनी वादात सापडली आहे? पर्याय 1 पुमा, पर्याय 2 प्राडा, पर्याय 3 गुची, पर्याय 4 लुई व्हिटॉन. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि चालू घडामोडी टॉपिकसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.